आता बातमी नागपूरमधून। नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवीन माहिती समोर येते आहे। या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभाग होता का असा संशय उत्पन्न झालाय। स्मारक समितीने सुरू केलेल्या सौंदर्यीकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली। त्यातून कोणती माहिती समोर आली आहे ते जाणून घेऊया। दीक्षाभूमी आमच्या हक्काची, दीक्षाभूमी आमच्या हक्काची, समिती हटव, समिती हटव। दीक्षाभूमी देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान। या ऐतिहासिक भूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचा अंकुर पेरला। त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय। मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड कामाला विरोध करत 1 जुलैला आंदोलन पेटलं। समिती हटव, समिती हटव। तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो। आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि 5-7 लोकांना जरा जाऊन बघायला सांगा की अध्यक्ष महोदय आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे, म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतोय, हे काम केवळ स्थगिती देऊ नका, हे रद्द करा। अंडरग्राऊंड सुरू असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली। त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल। दीक्षाभूमी स्मारक समितीने 2015 पासूनच काम सुरू केलं होतं। त्यासाठी सरकारने विविध टप्प्यांमध्ये 350 कोटींची मदत देऊ केली। नोव्हेंबरमध्ये स्मारक समितीने स्तूपापासून सुरक्षित अंतरावर भूमिगत पार्किंगचं काम सुरू केलं। मे महिन्यापर्यंत या कामाला कुठलाही आक्षेप घेण्यात आला नव्हता। मात्र गेल्या काही दिवसांपासून अचानक सोशल मीडियावर या भूमिगत पार्किंग विरोधात माहिती पसरवण्यास सुरुवात झाली, असा दावा स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केलाय। मेट्रोची पार्किंग, दीक्षाभूमीचं नाव बदललं, दीक्षाभूमी सातबारावर नाव नाही, त्यानंतर पहिले तर दीक्षाभूमी नाव नाही हे काढ करण्यात आलं, नंतर भूमिगत पार्किंग मेट्रोला देण्यात आली, त्यानंतर सातबारावर दीक्षाभूमीचं नाव नाही, असे अनेक संभ्रम या समाज माध्यमावर घडकायला लागले आणि ते मोठ्या प्रमाणात खोट्या सर्व माहिती, खोटी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली। आम्ही त्यांना सांगितलं होतं, संघटना ज्या आमच्याकडे आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं की यामुळे कुठलाही धोका नाही, परंतु तुमची जर भावना असेल त्यावर पुनर्विचार करू। परंतु यांनी जिद्द केली की पुनर्विचार नको, रद्द करा। यांच्या भावनाचा आदर करून आम्ही ते रद्द केलं दुपारी। तरीसुद्धा दीक्षाभूमीवर जातावेळी जी तोडफोड झाली, जी जाळपोळ झाली, ती अत्यंत मनाला वेदना देणारी होती। स्मारक समितीने या संदर्भात जनसंवादही आयोजित केला होता। नागरिकांनी सांगितलेल्या त्रुटी, चुका लक्षात घेऊन त्या दुरुस्त केल्याचा दावा स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवईंनी केलाय। मी सचिव झाल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हा चित्रफित याचा आराखडा दाखवण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच बांधकाम सुरू केलं। बांधकाम सुरू झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर जनतेचा रोष दिसला। दोघांना आम्ही समोरासमोर ठेवलं, म्हणजे बाजूच्या आणि विरोध या दोन्ही मतांच्या लोकांचं, आणि आम्ही त्याच दिवशी आम्ही जनतेला सांगितलं जो आराखडा हा रद्द करतो, अंडरग्राऊंड पार्किंग, बाकीचा आराखडा राहीलच। त्याही पत्रामध्ये जनतेने सांगितलं की थोड्याफार चुका आहेत ते तुम्ही दुरुस्त करा। आम्ही त्या चुका दुरुस्त केल्या आणि नवीन पत्र आम्ही पाठवलं, तेव्हा कुठे जनतेचा पूर्ण रोष कमी झाला। मात्र दुसरीकडे 1 जुलैच्या आंदोलनाला नागपूर बाहेरच्या, जिल्हा बाहेरच्यांचाच अधिक समावेश होता असं पोलिसांनी म्हटलंय। त्याला स्मारक समितीच्या विश्वस्तांनीही दुजोरा दिलाय। जे आम्हाला जे माहिती मिळालेली आहे तर त्याची म्हणजे चौकशी आता सुरू आहे। ते माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे नागपूरचे जे नागरिक आहेत ते कमी प्रमाणात होतं आणि बाहेरून आलेले लोक जास्त प्रमाणात होते। तर या लोकांकडून जास्त जे तोडफोडची कारवाई झालेली आहे असं आम्हाला माहिती मिळत आहे। आम्ही असं ऐकलं आहे की नागपूरचे लोक, आणि आता आम्ही 40-45 वर्षापासून समाजामध्ये काम करतो, अनेक सामाजिक धार्मिक आंदोलनातले कोणतेही चेहरे इथे नव्हते, हे सर्व बाहेरगावून आलेले होते आणि नागपुरातली जनता त्याच्यामध्ये नव्हती। नागपुरातले सामाजिक कार्यकर्ते नव्हते, सामाजिक संघटना नव्हत्या,
राजकीय कार्यकर्ते नव्हते आणि सामान्य जनता तर नव्हती. या प्रकल्पाबाबत स्मारक समितीमध्ये एक वाक्यता नव्हती अशी चर्चा आहे. या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी जुलै महिन्यात समितीमध्ये घडलेलं राजीनाम्यानाट्य उदाहरण दिलं जातं. मात्र विश्वस्त मंडळांनी हे सगळे दावे फेटाळून लावलेले आहे. आता 1 जुलैच्या आंदोलनानंतर या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. आता सर्वांना विश्वासात घेऊनच पुढचं पाऊल टाकलं जाईल असं समितीच्या वतीनं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये सर्व सहमतीनेच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.